रामकृष्ण हरी माऊली. माऊली, आषाढी एकादशी आली म्हणजे श्रद्धा, भक्ती आणि विठ्ठल नामाचा गजर आला. आणि त्यासोबतच उपवासाचे स्वादिष्ट पदार्थ सुद्धा. मंडळी, तुमच्यासाठी खास घाटावरचो झील घेऊन येत आहे आषाढी एकादशी सप्ताह गजर विठू नामाचा. या मालिकेत तुम्हाला पाहायला मिळणार आहेत उपवासाचे एकापेक्षा एक भन्नाट पदार्थ आणि त्यासोबतच मुंबईतील निवडक ठिकाणांची सफर. जर तुम्हाला या उपवासाच्या पदार्थांबद्दल जाणून घ्यायचं असेल, त्यांच्या वैशिष्ट्यांबद्दल जाणून घ्यायचं असेल, या प्रवासावर जायचं असेल, त्याचा अनुभव घ्यायचा असेल, तर घाटावरचो झील या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. आपल्या घाटावरचो झील या चॅनलवर आपलं स्वागत आहे. नाही, आता तुम्ही म्हणत असाल ना की वेलकम टू माय चॅनल घाटावरचो झील, असा म्हणणारा माणूस आज एवढं मराठीत का म्हणतोय? अहो, कारणच ते आता आपण साजरा करणार आहोत हा अख्खा आठवडा माऊलींचा. अहो, आषाढी एकादशी आली ना, मग विठुरायाचा सप्ताह करतोय आपण. तर याच्या पुढे आपण एक एक असे एपिसोड बनवणार आहोत, म्हणून सुरुवात ही रामकृष्ण हरी. तर माऊली, आता या सप्ताहाला सुरुवात करायची, तर आता सुरुवात करूया. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. तर माऊली, चला आता सुरुवात करूया. आता आपण आपल्या पहिल्या स्पॉटवर जाऊया. चला. तर माऊली, मी आता दत्त स्नॅक्स मधून खिचडी आणि साबुदाणा वडा घेऊन आला. आता टेस्ट करतो आणि सांगतो तुम्हाला कसा आहे. पहिल्यांदा खिचडी. टिपिकल महाराष्ट्रीयन खिचडी, म्हणजे मिरचीचा हलका स्वाद आहे, सुटसुटीत साबुदाणा, शेंगदाण्याचं कूट आणि हलका मिरचीचा ठसका. मजा आली. खरंच खूप छान आहे. चला खातो. माऊली, खाता खाता एक लक्षात आलं. मगाशी त्यांनी सांगितलं बुधवारी, शुक्रवारी आणि रविवारी इथे उपवासाची मिसळ मिळत नाही आणि उपवासाचं थालीपीठ मिळत नाही. आणि हे जर हवं असेल तर उपवासाच्या दिवशी नक्की मिळणार. हा, आणि खीर. हा जो आपला सप्ताह चालू आहे ना, आषाढी एकादशी, ह्या सप्ताहात त्यांनी सांगितलंय की 7ही दिवस तुम्हाला खिचडी मिळणार आणि 7ही दिवस उपवासाचे पदार्थ मिळणार. तर नक्की या श्री दत्त स्नॅक्स कॉर्नर मध्ये. मी तर आता एन्जॉय करतोय. तुम्ही उपवासाच्या दिवशी या आणि इथली खिचडी आणि साबुदाणा वडा एन्जॉय करा, म्हणजे तुमच्या पोटाला आराम मिळेल. तर आता साबुदाणा वडा तो ट्राय करायचा आहे ना. हा हा, कुरकुरीत आहे. म्हणजे बघा, बाहेरून कुरकुरीत, आतून तितका सॉफ्ट. आता हा टेस्ट करूया. वा, खूप छान टेस्टला सेम. पण आता इथे कसं आहे, सुटसुटीत नाही. इथे बटाट्यामुळे थोडासा साबुदाणा चिकट आहे आणि बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट आहे. मस्त आहे, खूप छान. तुम्ही नक्की या. माऊली, मी श्री दत्त स्नॅक्स मध्ये आत्ताच फराळ करून आलोय. मला तर फराळ खूप आवडला आणि माझं पोटही भरलं. तर माऊली, आता आपण पुढचं फराळाचा पदार्थ कुठे मिळतोय ते शोधूया. चला.
माऊली, मी उपवासाचे पदार्थ कुठे मिळतात हे चालत चालत शोधत शोधत आलोय आणि मला ते उपवासाचे पदार्थ सापडले. मला बघायचंय कुठे आहे ते. हे बघा, गोडवा गोडवा रेस्टॉरंट. तर माऊली, चला गोडवा रेस्टॉरंट मध्ये जाऊया. चला. तर माऊली, मी आत्ता आलोय गोडवा रेस्टॉरंट मध्ये आणि तिथे मी मागवलंय फराळी पेटीस. तर बघूया कसा आहे तो. खूप छान आहे. म्हणजे आम्ही पहिल्यांदाच फराळी पेटीचा प्रकार खाल्लाय. खूप छान आहे. म्हणजे याच्यात आहे बटाटा, शेंगदाणे, हलकस जिरं आहे, त्याचा तडका दिलेला आहे आणि ही खोबऱ्याची चटणी. आणि हो, याच्यात ना हे बघा खोबरं पण आहे. हे बघा, भाजलेलं सुकं खोबरं आहे, हा जिरा आहे, बघा काजू पण आहे आणि हे बटाट्याचं कवर. तर आता हे खरंच खूप छान. म्हणजे मी खातोय कारण काय आहे, नवीन प्रकार असला ना तरी खूप छान आहे आणि प्रॉपर महाराष्ट्रीयन. वाह. हा पदार्थ युनिक असला तरी नक्की इथे या आणि ट्राय करा. आषाढी एकादशीच्या उपवासासाठी खरंच खूप छान पदार्थ. तर मंडळी, उपवासाचा दुसरा पदार्थ आलेला आहे, पुरी आणि भाजी. अहो, उपवासाची पुरी भाजी. ही जी पुरी दिसते ना तुम्हाला, गव्हाची पुरी नाहीये, ही राजगिराची पुरी आहे आणि ही बटाट्याची भाजी. तर आता मी एक खातो आणि सांगतो तुम्हाला कसं आहे. यातली गंमत बघा. ही बटाट्याची भाजी आहे ना, आपण साबुदाण्याची खिचडी करतो ना, तेव्हा जो बटाट्याची आपण भाजी बनवतो ना, शिजवलेला बटाटा, हे कूट आणि हा जिरा, त्याची फोडणी आहे. आणि हा हा जो राजगिराचा, काही लोक वडे म्हणतात, काही लोक पुरी म्हणतात. तर याच्यात बघा, इथे जिरा आहे, त्या पिठामध्ये जिरं टाक आणि ते तेलात तळलंय आणि ते शेंगदाण्याच्या तेलात तळलंय. म्हणजे पूर्णच्या पूर्ण उपवासाचा पदार्थ. खरंच खूप छान. क्लास. माऊली, लवकरात लवकर या आणि हे टेस्ट करा. खरंच खूप सुंदर आहे. माऊली, मी गोरेगावच्या श्री दत्त स्नॅक्स आणि बोरिवलीचा गोडवा उपहारगृह या दोन्ही ठिकाणी खाल्लेलं आहे आणि माझं पोट तर तृप्त झालेलं आहे आणि माझं मनही तृप्त झालं. माऊली, आजचा भाग मी इथेच थांबवतो. हा, पण आपला आषाढी एकादशीचा सप्ताह अजूनही सुरू आहे, म्हणून भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत रामकृष्ण हरी.